हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामींचरणी मनोमन प्रार्थना अर्पण करते की माझ्या या परिवारातील सगळ्या सदस्यांना चांगलं आरोग्य प्रदान करा. त्यासोबतच त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. ही स्वामींचरणी प्रार्थना अर्पण करूया आणि आपल्या विषयाकडे वळूया. कारण आपण पाहतोय नवीन वर्षामध्ये जे आहे कॅलेंडर आपलं इंग्लिश नवीन वर्ष, त्यानुसार आपण 2025मध्ये पदार्पण केलेलं आहे. पण हे जे वर्ष आहे 2025, मी तुम्हाला मागे पण सांगितलं, हे मंगळ ग्रहाचं वर्चस्व असणारं आहे. पण मंगळ ग्रहाचं वर्चस्व जरी असलं या वर्षामध्ये, तरी मंगळ ग्रह अधीन आहेत हनुमंतांच्या. म्हणून हनुमानजींच्या अशा कोणत्या प्रिय राशी आहेत, तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल, त्यावरून तुम्हाला कळालं असेल. अत्यंत आवडीच्या ज्या राशींवर हनुमंत सदैव प्रसन्न असतात, त्यांना नेहमी साथ सपोर्ट हनुमंतांचा मिळतो. अशा प्रिय राशी कोणत्या, तेच आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या खास विषयामध्ये. म्हणूनच विषय जो आहे त्यामध्ये तुमची रास येईल कळत नकळत. म्हणून तुम्ही हा विषय व्यवस्थित नीट शेवटपर्यंत नीट ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल. कदाचित तुमच्या घरातल्या कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीची ही रास देखील असू शकेल. तर हनुमानजींच्या प्रिय राशी माहिती आहेत का तुम्हाला? कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये हनुमानाच्या पूजेला खूप असे विशेष महत्त्व सांगितलेले आहे आणि त्यांची महिमा ही सगळ्यांनाच ठाऊक आहे. असे मानले जाते की भगवान हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतातच होतात आणि त्या व्यक्तीला याशिवाय शक्ती, बुद्धिमत्ता आणि धैर्य, साहस प्राप्त होते. कारण बघा, कितीही संकट जरी आली, खूप असं संकट आहे की ज्या संकटाच्या पुढे आता काही करावं काही समजत नाहीये, तर अशा वेळेस अनेक मोठमोठे ज्योतिषी देखील आपल्याला हनुमंताच्या मंदिरात जाण्याचा उपाय सांगतात. वेगवेगळे उपाय आपल्याला सांगितले जातात आणि ते उपाय इतके रामबाण आणि पॉवरफुल असे असरदार ठरतात की त्याचा अनुभव प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आलेलाच आहे. नक्की मला कमेंट करून सांगा की असे कोणते कोणते तुम्हाला अनुभव आले, जेणेकरून आपल्या बाकीच्या देखील परिवारातील सदस्यांना जर या गोष्टीचे अनुभव नसतील तर त्यांना देखील विश्वासामध्ये भर पडेल. आता ज्योतिषशास्त्रातही हनुमानजींच्या कृपेमुळे काही राशींना विशेष भाग्यवान मानले जाते. तर चला जाणून घेऊया बजरंगबली हनुमंतांच्या आशीर्वादित असणाऱ्या राशी अशा कोणत्या आहेत. पण तत्पूर्वी चॅनलवर जर प्रथमच असताल आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. त्याशिवाय दररोज आपले व्हिडिओ पाहताय पण अजून सबस्क्राईबच केलेलं नाही आहे, तर तुमचा साथ आणि सपोर्ट मला हवा आहे. त्यासाठी तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन माहितीचे व्हिडिओ, साधे सोपे जे उपाय मी शेअर करत असते तर ते तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. तर सगळ्यात पहिली रास जी आहे ती बघूया 4 राशींपैकी कोणती आहे. कारण धार्मिक मान्यतानुसार कलियुगामध्ये हनुमंताची जर भक्ती आपण केली तर हा अगदी सोपा मार्ग आहे, सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय देखील आहे, ज्यामुळे सर्व त्रास दूर होतात. बजरंगबलीची पूजा केल्याने केवळ त्रासच दूर होत नाही, तर आत्मविश्वास देखील वाढतो. म्हणूनच जीवनामध्ये यश, समृद्धी, शांती मिळतेच मिळते. म्हणूनच आपण पाहूया पहिली रास जी आहे ती मेष रास आहे. आता मेष रासच का? हनुमानजींची विशेष कृपा यांच्यावरतीच का आहे? हनुमंत का आशीर्वाद या राशीला देतात? तर मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ हा हनुमंतांना प्रिय असा मानला जातो. हनुमंत जे आहेत मंगळ ग्रहाला आपल्या वर्चस्वाखाली ठेवतात. म्हणूनच या राशीच्या लोकांनी दर मंगळवारी हनुमानाची पूजा केल्यास त्यांच्या जीवनातील समूळ अडचणी नष्ट होतात, हळूहळू कमी होतात आणि कालांतराने त्या नष्ट होतात असं सांगितलं जातं. याशिवाय हनुमंताची पूजा केल्याने त्यांना शक्ती, धैर्य, साहस, धाडस, आत्मविश्वास हे सगळे जे आहे त्यांच्या जीवनामध्ये लागणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या विशिष्ट कलाच आहेत या, ज्या आपल्यामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी, आव्हानांना तोंड देण्यासाठी मदती ठरतात. त्यामुळेच पुढची रास जी आहे ती सिंह रास आहे. सिंह रास
या राशीला सुख, शांती आणि समृद्धी मिळतेच मिळते. कारण या राशीचा स्वामी सूर्यदेव आहे आणि सूर्य हनुमानजींचे गुरु आहेत. म्हणजे काय? तर सिंह राशीचे लोक देखील हनुमानजींच्या आशीर्वादासाठी पात्र ठरतात. कारण बघा, आपले गुरु जे आहेत, समजा आपण आता कोणाला गुरु मानला असेल आणि आपल्या गुरूंची जर कोणी पूजा करत असेल, तर आपण साहजिकच त्यांची देखील आपण पूजा करतो किंवा त्यांना आपण मान देतो. त्याप्रमाणेच आहे की आशीर्वादासाठी पात्र ठरलेली रास सिंह रास आहे. बजरंगबलीची जर पूजा केली ना सिंह राशीच्या लोकांनी, तर त्यांना कशामध्येच कधीच अपयश येत नाही. सुख, शांती, समृद्धता याशिवाय पद, प्रतिष्ठा मिळते सिंह राशीच्या लोकांना. म्हणूनच हनुमानाची पूजा विशेष करून करायची आहे. दर मंगळवारी आणि शनिवारी सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान चालीसा हनुमंताच्या मंदिरामध्येच म्हणायची आहे. जेणेकरून तुम्हाला तिथे त्या जे एनर्जी आहेत त्या तुमच्यामध्ये ग्रहण करता येतील. आणखीन याशिवाय पुढची तिसरी रास जी आहे ती वृश्चिक रास आहे. वृश्चिक राशीला देखील शारीरिक आणि मानसिक शक्ती मिळवण्यासाठी हनुमंतांची कृपा ही मिळवण्याची खूप विशेष आवश्यकता असते. कारण वृश्चिक राशीचा जो चंद्र आहे तो नीचमध्ये असतो या राशीमध्ये. त्यामुळे मानसिक त्रास किंवा सतत काही ना काही विचार करणे, जास्त टेन्शन घेणे, या व्यक्तींना सतत हे परिणाम जे असतात मानसिक त्रास होत असतात. म्हणूनच मंगळ जो ग्रह आहे तो देखील वृश्चिक राशीचा स्वामी आहे. यामुळे हनुमंतांचा विशेष आशीर्वाद या राशीवर कळत नकळतपणे सदैव असतो. हनुमंत सदैव या राशीच्या पाठीशी असतात. म्हणून वृश्चिक राशीच्या लोकांनी नियमितपणे हनुमंताची पूजा केली तर त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी येतेच येते. तसेच हनुमानजींच्या आशीर्वादाने त्यांना शारीरिक आणि मानसिक शक्ती मिळते, ज्यामुळे ते जीवनातील अडचणींचा सामना करू शकतात हसत हसत. आणि जास्त टेन्शन, डिप्रेशनमध्ये न जाता त्यांनी दर मंगळवारी हनुमंताला जी आहे आणि शनिवारी लवंगाची माळ आहे, 11 लवंगांची माळ ती बनवायची आहे स्वतःच्या हाताने घरामध्ये आणि मग ती अर्पण करायची आहे. आणि दर शनिवारी ही लवंगांची माळ अर्पण करा. याशिवाय तुम्ही दर मंगळवारी हनुमंताच्या मंदिरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. याशिवाय आणखीन चौथी रास बघूया, जी कुंभ रास आहे. कुंभ रास जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी हनुमंतांची विशेष कृपा प्राप्त करत असते. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहेत. शनिदेव आणि शनिदेवाला शांत करण्यासाठी हनुमंतांचीच पूजा करणे विशेष लाभदायक आणि अनेक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण या राशीला सतत काही ना काही कष्ट, त्रास उद्भवत असतात आणि कष्टाला योग्य प्रयत्नांना चांगलं यश मिळावं यासाठी तुम्ही जर नियमितपणे दर शनिवारी हनुमंताच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. कणकेच्या पंतीचा दिवा बनवू शकता किंवा मातीची पंती घेऊ शकता. तो दिवा लावून त्यानंतर रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे. त्या रुईच्या पानावरती तुम्ही अष्टगंधाने किंवा शेंदुराने श्रीराम 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 राम असं लिहायचं आहे. 5 पानं करू शकता, 7, 11, 21 जशी तुम्हाला पाण्याची उपलब्धता असेल त्याप्रमाणे करू शकता. आणि यासोबतच तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे अधिक धैर्यवान, आत्मविश्वासी आणि यशस्वी बनवण्यासाठी हनुमंताचा आशीर्वाद प्राप्त होतोच होतो. याशिवाय तुमच्या कष्टाला यश देणारे शनिदेव देखील प्रसन्न होतात. म्हणून हे उपाय तुम्ही जरूर करावेत. प्रत्येकाने हे उपाय केले पाहिजेत. पण खास करून ज्या राशींना सांगितलेलं आहे त्या राशींनी या मंगळाच्या वर्षात हे उपाय जरूर करा. घरातील कोणता ना कोणता तरी व्यक्ती या राशीचा असेल तर घरातल्या एखाद्या तरी व्यक्तीने हे उपाय करावे, म्हणजे पूर्ण परिवाराला त्यांची कृपा प्राप्त होते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. आजचा विषय जर आवडला तर जरूर लाईक करा आणि जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांना देखील हनुमंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी मदत होईल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.